राज्यातील प्रवासासाठी प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागतील। विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून चर्चेत असलेल्या एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीस मंजुरी मिळाली आहे। यानुसार एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ होणार आहे। मात्र सुधारित तिकीट दर केव्हा लागू होतील याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही। खर्च वाढत असल्याने भाडेवाढ करणं गरजेचं असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं। गेल्या अनेक वर्षापासूनची एसटीची जी भाडेवाढ झालेली नव्हती ती 14.97% भाडेवाढ त्यांनी काल मंजूर केलेली आहे। ती आजपासून अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं मला त्यांनी सांगितलं। आणि त्याचबरोबर 1 फेब्रुवारीपासून ही टॅक्सी आणि रिक्षाची पण भाडेवाढ होणार आहे असंही त्यांनी मला सांगितलं। अद्यापपर्यंत त्याबाबतचं अधिकृतरित्या फाईल जी आहे ती माझ्यापर्यंत आलेली नाही, पण ते निश्चितपणे येईल असं वाटतंय। महिन्याला जवळजवळ 90 कोटी रुपये हे परिवहन सेवा हे नुकसानीमध्ये आज चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भाडेवाढीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्यामुळे ही भाडेवाढ अटळ आहे। एकीकडे एसटीची भाडेवाढ झाली आहे, दुसरीकडे मुंबईकरांचा प्रवास देखील तितकाच महागणार आहे। कारण मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार आहे। परिवहन खात्यानं 3 रुपये भाडेवाढ केली आहे। भाडेवाढ झाल्यानं ऑटो रिक्षाचं किमान भाडं 23 रुपयांवरून आता 26 रुपये झालंय। टॅक्सीचं किमान भाडं 28 रुपयांवरून 31 रुपये झालंय। 1 फेब्रुवारीपासून दरवाढ लागू होणार आहे। टॅक्सीचं आत्ताचं भाडं 28 रुपये, 1 फेब्रुवारीपासून असेल 31 रुपये। रिक्षाचं आत्ताचं भाडं आहे 23 रुपये, 1 फेब्रुवारीपासून होईल 26 रुपये। महामार्गावरील प्रवास देखील 1 एप्रिलपासून महागेल। 5 ते 10 रुपयांनी टोल वाढणार आहे। वाहनांच्या वर्दळीमुळे देखभाल दुरुस्तीवरील खर्च वाढलाय, त्यामुळे टोल टॅक्स वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राष्ट्रीय महामार्गावर एकेरी वाहतुकीसाठी सध्या किती टोल द्यावा लागतोय पाहूया। कार 75 रुपये, टेम्पो 115 रुपये, ट्रक 245 रुपये, अवजड वाहनं 395 रुपये। या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं महिंद्रा कंपनीच्या 5 एकर जागेमध्ये मध्यवर्ती अग्निशमन मुख्यालय उभारण्यात येणार आहे। या मुख्यालयासाठी 126,24,30,273 रुपये खर्च करण्यात येणार आहे। या मुख्यालयाद्वारे पिंपरी चिंचवड अग्निशमन सेवेचा दर्जा उंचावण्याचा उद्देश आहे। नवी मुंबईतील सिडकोच्या घरासाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे 2 दिवस उरलेत। सिडकोकडून माझं पसंतीचं घर या योजनेद्वारे 26,000 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे। त्यासाठी 25 जानेवारीपर्यंत नोंदणी शुल्क भरून अर्ज सादर करता येईल, तर प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी 26 जानेवारीची अंतिम मुदत देण्यात आली आहे। मुंबईकरांच्या खिशावर मोठा भार पडणार आहे, कारण त्यांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागलाय। परिवहन खात्यानं 3 रुपये भाडेवाढ केली आहे। भाडेवाढ झाल्यानं ऑटो रिक्षाचं किमान भाडं आता 23 रुपयांवरून 26 रुपये होणार आहे, तर टॅक्सीचं किमान भाडं 28 रुपयांवरून 31 रुपये होईल। 1 फेब्रुवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे। राज्यातील प्रवासासाठी प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागतील। एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीस काल मंजुरी मिळाली आहे। यानुसार एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ होणार आहे। मात्र सुधारित तिकीट दर केव्हा लागू होतील याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही। महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशसह 13 राज्यात 200 नाक्यांवर बोगस टोल वसुली केल्याचं समोर आलंय। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून कोट्यावधी रुपयांचा टोल वसूल करण्यात आलाय। या घोटाळ्याचा मुख्य आरोपी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। मुंबई उच्च न्यायालयानं मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्यांबाबतच्या याचिकेवर सुनावणी करताना ऐतिहासिक निकाल दिलाय। आवाजाविरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घ्यावी असे निर्देश न्यायालयानं दिले। पहिल्यांदा समज द्या, आवाज कमी नाही झाला तर दुसऱ्यांदा स्पीकर जप्त करण्याचे आदेश न्यायालयाच्या वतीनं देण्यात आले। पुण्यातील कर्वेनगर परिसरातील पाणंद रस्त्यावर पालिकेच्या विभागानं कारवाई केली आहे। कमिन्स कॉलेज जवळ असलेल्या अनेक अतिक्रमणांवर बुलडोझर चालवण्यात आलाय। या रस्त्यावर मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू असते, तसंच अरुंद रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे नागरिक देखील हैराण झाले होते। अखेर पोलिसांच्या उपस्थितीत पालिकेनं कारवाई केली आहे। दिवसेंदिवस सायबर फसवणुकीचे प्रकार वाढल्याचं समोर आलंय। गेल्या 3 महिन्यात 1085 कोटींची सायबर फसवणूक झाली आहे अशी माहिती समोर येते। यामध्ये 119 कोटी रुपये वाचवण्यात महाराष्ट्र सायबर विभागाला यश आलंय। पोलिसांच्या सायबर विभागाकडून
NCRP पोर्टलवरील तक्रारींची तत्काळ दखल घेतली जाते. आता ऑनलाईन पोस्टमार्टम रिपोर्ट पाहता येणार आहे. नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं म्हणजेच AIIMS यासाठी पुढाकार घेतलाय. अनेकदा मृतांच्या कुटुंबियांना पोस्टमार्टम रिपोर्ट मिळवताना रुग्णालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. अहिल्यानगरच्या प्रवरा नदी पात्राला कचरा डेपोचं स्वरूप प्राप्त झालंय. भगवतीपूर ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष होत असल्यानं प्रवरा नदीचं प्रदूषण वाढलंय. दोन्ही गावातील सर्व कचरा नदीपात्रात टाकल्यानं नदीचं पाणी प्रदूषित होतंय. FIIT JEE इन्स्टिट्यूटनं देशभरात विद्यार्थ्यांना कोट्यावधींचा गंडा घातल्याचं समोर आलंय. ठाण्यात 80 विद्यार्थ्यांकडून तब्बल 3,20,00,000 रुपये फी उकळून आणि आता क्लासेस बंद करण्यात आलेत. विद्यार्थी पालकांनी फी भरण्याबाबत इन्स्टिट्यूटकडे विचारलं असता त्यांना धमकावल्याचा आरोप पालकांनी केलाय. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाबरोबरच ओढे नाले अशा विविध स्रोतातून पाणीसाठा जमा होता. त्यामुळे या पाण्यामध्ये विविध प्रकारच्या बॅक्टेरियाचं प्रमाण अधिक असल्याचं पर्वती जलकेंद्राच्या केमिस्टच्या अहवालात समोर आलंय. तिलारी डावा कालव्याला पुन्हा एकदा साटेली भेडशी भोमवाडी येथे भगदाड पडलाय. गेल्याच वर्षी या कालव्याच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलं होतं. त्याच ठिकाणी हे भगदाड पडलंय. त्यामुळेच रस्त्यावर पाणी साचलंय. शेतांचंही नुकसान झालंय. प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णाला खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी तब्बल 6 तास सरकारी रुग्णवाहिका न मिळाल्यानं रुग्णाचा मृत्यू झालाय. ही घटना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात घडली आहे. 6 तास सरकारी रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागल्यानं संताप व्यक्त केला जातोय. महत्त्वाची बातमी, बदलापुरातील गृहसंकुलात अचानक हादरे बसू लागलेत. काही नागरिकांच्या घरातील सामानाची पडझड देखील झाल्याचं पाहायला मिळतंय. मायनिंग ब्लास्ट की भूकंपाचा सौम्य धक्का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. नागरिकांमध्ये त्यामुळेच भीतीचं वातावरण पसरलंय. काही नागरिकांच्या घरातील सामानाची पडझड झाली, इतके हे हादरे बसल्याचं आता पाहायला मिळतंय. त्यामुळे मायनिंग ब्लास्ट करण्यात आलंय. कुठे का भूकंप झालाय याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय हा मायनिंग ब्लास्ट असावा. त्यामुळे हे हादरे बसलेले असावेत किंवा भूकंप झाला असण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. बदलापुरात गृहसंकुलामध्ये हे हादरे बसलेत. CBSE बोर्डानं 10वी आणि 12वी परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. परीक्षेवेळी विद्यार्थी मोबाईल फोन किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह पकडला गेला तर त्याला पुढील 2 वर्ष परीक्षा देता येणार नाही. यापूर्वी 1 वर्ष परीक्षा देता येत नव्हती. यासोबतच परीक्षेदरम्यान सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांविरोधातही कारवाई केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी तडकाफडकी राजीनामा दिला. प्रशासनातील वादविवादामुळे डॉक्टर भारती गवळी यांनी आपल्या अतिरिक्त पदाचा राजीनामा कुलसचिवांकडे सोपवलाय. कॉलेज असो वा शाळेतील फेअरवेल पार्टी, आपल्यापैकी प्रत्येकाच्या कायम आठवणीत राहते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका फेअरवेल पार्टी संदर्भातला व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात काही तरुणांना फेअरवेल पार्टीत धावत्या गाडीवरून एंट्री करणं चांगलंच महागात पडलंय. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अमूल दुधाचे दर लिटर मागे 1 रुपयांनी कमी होणार आहेत. त्यामुळेच अमूलच्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळालाय. सध्या ही कपात गुजरातमध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या ही कपात करण्यात आलेली नाही. अभिनेता विकी कौशलच्या छावा सिनेमाला मराठा क्रांती मोर्चानं विरोध दर्शवलाय. या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाई यांच्याबद्दल आक्षेपार्ह प्रसंग दाखवण्यात आल्याचा मराठा क्रांती मोर्चाचा आरोप आहे. राज्याभिषेक सोहळ्यात संभाजीराजे नाचताना दाखवलेत. यावरच मराठा क्रांती मोर्चानं आक्षेप घेतलाय. महत्त्वाची बातमी, 15 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आणखी उबाठा पदाधिकाऱ्यांचे आणि माजी आमदारांचे पक्षप्रवेश होतील असा दावा उदय सामंतांनी आता केलाय. रत्नागिरीतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आजच शिंदेंच्या गटात प्रवेश केलाय. या सगळ्या प्रातिनिधिक पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर माननीय एकनाथ शिंदे साहेब येत आहेत. पुन्हा एकदा ही सगळी पदाधिकारी मंडळी एकनाथ शिंदे साहेबांना भेटतील. माजी आमदार काही प्रवेश करतायत, काही संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, माजी जिल्हा प्रमुख हे सगळे प्रवेश करणार आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमची ताकद जी आहे या रत्नागिरी जिल्ह्यातली, दुर्दैव असं आहे की ही सगळी मंडळी जर अगोदर जिल्ह्यातली आली असती तर गुहागरची जागा देखील आम्ही जिंकली असती. ही मात्र खंत आमच्या मनामध्ये आहे. पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आज त्र्यंबकेश्वरमधून पूजा केली। यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित होते। मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत। दरम्यान मंत्रिपदासंदर्भात मी कुठेही जाणार नाही, अमित शहांशी राजकारणाची कोणतीही चर्चा होणार नाही आणि तशी वेळही नाही, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाशिक दौरा आटोपता घेतलाय। 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असलेले राज ठाकरे आजच मुंबईकडे रवाना होणार आहेत। काल राज ठाकरेंच्या नाशिकमध्ये ते दाखल झाले होते। काही स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरे मुंबईकडे आता रवाना होणार आहेत। राज्यातील मनसेच्या जिल्हास्तरीय सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय। आता नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे। उद्धव ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिल्यानंतर जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केले। यावेळी त्यांनी राज्यभर आपल्या पक्षाचं बळ दाखवा, मग स्वबळाचा निर्णय घेऊ अशा सूचना दिल्या आहेत। आज ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांसोबत बैठक घेतली। यावेळी पक्षवाढीसाठी ग्रामीण भागात नेतृत्व तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। तर कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक आहे असं स्पष्टीकरण भाजप नेते प्रवीण दरेकरांनी दिले आहे। उद्धव ठाकरेंच्या एकला चलो रे नाऱ्याचं आज काँग्रेसकडून स्वागत करण्यात आलंय। शिवसैनिकांची इच्छा असल्यास स्वबळावर लढू असं ठाकरेंनी जाहीर केलं होतं। तर ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत असल्याची प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे। उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर जोरदार टीका केली आहे। जखमी वाघ काय असतो ते भविष्यात दिसेल, औरंगजेबाला झुकवलं तिथे अमित शहा किस झाड की पत्ती असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शहांवर हल्लाबोल केलाय। तर शहांनी सांगा तुमचं हिंदुत्वाची व्याख्या काय असा सवाल ठाकरेंनी विचारलाय। सुरेश धसांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन महादेव मुंडे प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे। 15 महिन्यांपूर्वी महादेव मुंडेंची हत्या झाली होती। या प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचा हात असल्याचा आरोप करण्यात आलाय। शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी वाद विकोपाला जाण्याची आता शक्यता आहे। आमदार महेंद्र थोरवेंनी तटकरे यांना खडेबोल सुनावले। आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे यांना औरंगजेबाची उपमा देत बेईमानी बादशाह म्हणून उल्लेख केलाय। यावर आता तटकरे काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरे केंद्रात भाजपला पाठिंबा देणार याच संदर्भात केलेल्या वक्तव्यावर माजी आमदार बच्चू कडू ठाम आहेत। पूर्ण पिक्चर बाकी आहे, हळूहळू न दिसणारं चित्र तुम्हाला दिसेल असं सूचक विधान त्यांनी केलंय। सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपचा मोठा विजय झालाय। कुडाळ नगराध्यक्षपदी भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांची निवड करण्यात आली। महाविकास आघाडीचा एक नगरसेवक फुटल्यानं भाजपचा विजय झाला। 8 विरुद्ध 9 अशा पद्धतीने या निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय। कोकणातील रत्नागिरीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसला। ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतील। प्रदीप साळवी यांच्यासोबत आणखी पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। माजी आमदार राजन साळवींचा आज कुठलाही पक्षप्रवेश नसल्याची माहिती मिळते। पौष महिना संपल्यानंतर राजन साळवी मोठा निर्णय घेऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। उद्धव ठाकरे सेनेच्या कालच्या मुंबईतल्या मेळाव्याला देखील राजन साळवी उपस्थित नव्हते। महसूल प्रशासनाचे कामकाज आणखी गतीनं व्हावं यासाठी राज्यातील सर्व मोठ्या जिल्ह्यात 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण करण्यात येणार असल्याचं कळतंय। त्यासाठी महसूल मंत्री बावनकुळेंनी तातडीनं प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना राज्यातील सर्व विभागीय महसूल आयुक्तांना दिल्या आहेत। नागपूर शहराचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे। यासोबतच मध्यवर्ती कारागृहाचेही स्थलांतर करण्यात येणार आहे अशी माहिती महसूल मंत्री पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। नागपूर शहर आणि जिल्ह्यातील विविध विकास योजनांवर बावनकुळेंनी प्रकाश टाकला। सोनसाखळी चोरांच्या लवकर मुसक्या आवळा असे निर्देश मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिले। 2 दिवसांपूर्वी कोथरूड आणि कर्वेनगर परिसरात महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र आणि सोन्याची चेन हिसकावून नेण्याचे व्हिडिओ समोर आले होते। त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी अलंकार पोलीस ठाण्यात जाऊन कामकाजाचा आढावा घेतला। योगी आदित्यनाथ दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आखाड्यात उतरले। गुरुवारपासून राजधानी दिल्लीमध्ये योगी यांच्या सभांना सुरुवात झाली। योगी आदित्यनाथ पूर्व आणि उत्तर दिल्लीत सभा 14 घेणार असल्याची माहिती आहे। योगींच्या निमित्तानं भाजप दिल्लीत देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुकींना सामोरं जाताना दिसतेय।
लातूर जहिराबाद महामार्गाला भेगा पडल्यानं महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढत चाललंय. आतापर्यंत अनेकांचा यात मृत्यू देखील झालाय. या मार्गावर दरम्यान वारंवार प्रशासनाला निवेदन देऊनही प्रशासनाकडनं कोणतीही दखल घेतली जात नसल्यानं ग्रामस्थांनी महामार्गावर प्रतिकात्मक तिरडी काढत अंत्ययात्रा काढत निषेध व्यक्त केला आहे. अंबरनाथमधील महावितरण कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय. उल्हासनगरात वीज बिल थकलेल्या ग्राहकाची वीज कापण्यासाठी गेलेल्या महावितरणाच्या तंत्रज्ञाला मारहाण झाली होती. यानंतर या तंत्रज्ञावर संबंधित ग्राहकानं विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा निषेध करण्यासाठी काम बंद आंदोलन करण्यात आलं. अभिनेता विकी कौशलचा छावा सिनेमाला मराठा क्रांती मोर्चाने विरोध दर्शवलाय. या सिनेमामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाई यांच्याबद्दल आक्षेपार्ह प्रसंग दाखवण्यात आल्याचा मराठा क्रांती मोर्चाचा आरोप आहे. राज्याभिषेक सोहळ्यात संभाजी राजे नाचताना दाखवलेत, यावरच मराठा क्रांती मोर्चाने आक्षेप घेतलाय. शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदळात उंदराच्या लेंड्या आढळल्या आहेत. सांगोला तालुक्यातील कमलापूर इथं हा प्रकार घडलाय. ग्रामस्थांमुळे हा प्रकार समोर आला. या घटनेनंतर गटशिक्षण अधिकाऱ्यांनी पोषण आहाराचं गोडाऊन सील केलंय. अमरावती जवळच्या रेवसा गावात श्री संत ब्रह्मचारी महाराजांचा 156वा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्तानं भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. यावेळेस हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय. कोकणात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या नमन या कलेचा लोककला या प्रकारात समावेश करण्यात आलाय. नमन महोत्सवाला शासनाकडून 35,47,000चं अनुदान जाहीर करण्यात आलं. एका आर्थिक वर्षात 10 नमन मंडळांना अनुदान देण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. त्यामुळे कोकणातील नमन मंडळांना मोठा दिलासा मिळालाय. सांगलीत सामाजिक संघटना आणि महानगरपालिकेच्या सहकार्यानं कृष्णामाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 7 ते 12 फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला. या निमित्तानं कृष्णा काठावर विविध धार्मिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोनं चांदी वितळण्याचा परवानगी अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळलाय. मंदिर संस्थांनं या प्रकरणी सुप्रीम कोर्टात जावं असं सुचवलंय. विधी आणि न्याय विभागानं सोनं चांदी वितळवण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र याविरोधात हिंदू जनजागरण समितीनं खंडपीठात याचिका दाखल केली होती. पुढची बातमी. महाकुंभमेळ्यात घाऱ्या डोळ्यांच्या सुंदर युवतीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मोनालिसा म्हणून ओळखली जाणाऱ्या या युवतीचं आडनाव भोसले. महाकुंभमेळ्यात तिनं 10 कोटी रुपये कमावल्याचा दावा केला जातोय. नेमकं काय प्रकरण आहे, त्यातून काय सत्य समोर आलंय, पाहूया. प्रयागराजच्या महाकुंभात मोनालिसाची लॉटरी. दहा दिवसात 10 कोटींची कमाई. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? प्रयागराजच्या महाकुंभात सुंदर डोळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत आलेली मोनालिसा भोसले सोशल मीडियात चांगलीच व्हायरल होतीये. आता तर मोनालिसानं कुंभमेळ्यात माळा विकून कोट्यवधी रुपये कमावल्याचा दावा केला जातोय. कोण आहे ही मोनालिसा भोसले? ती महाराष्ट्रातली आहे का? तिनं खरंच कुंभमेळ्यात रगड पैसा कमावलाय का, असा सवाल आता विचारला जातोय. त्यापूर्वी व्हायरल मेसेजमध्ये नेमका काय दावा करण्यात आलाय, पाहूयात. कुंभमेळ्यात सुंदर डोळ्यांची मोनालिसा भोसले सर्वांचंच लक्ष वेधून घेतीये. तिनं माळा विकून 10 दिवसात 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या मेसेजमुळे मोनालिसा सोशल मीडियात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यंदाच्या कुंभमेळ्यात साध्वी हर्षानंतर प्रत्येकाच्या तोंडात नाव आहे ते मोनालिसाचं. आपल्या सुंदर डोळ्यांमुळे मोनालिसा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. यूट्यूबर्स पासून ते सेल्फी घेणाऱ्यांपर्यंत सगळेच जण मोनालिसाच्या सौंदर्याचं कौतुक करतायत. मात्र तिनं खरंच 10 दिवसात 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे का, यावरून सोशल मीडियात चर्चाही रंगू लागली आहे. त्यामुळे आम्ही या मेसेजची पडताळणी केली. आम्ही इंटरनेटवर मोनालिसाचे व्हिडिओ पडताळून पाहिले. तेव्हा तिनं दिलेली एक मुलाखत समोर आली. त्यात तिनं आपल्या कमाईबाबत स्पष्टपणे खुलासा केलाय. तिनं या मुलाखतीत काय म्हटलंय, पाहूयात. कुछ भी नहीं मिला भैया. क्या कह दिया कि 10 दिन में उन्हें 10 करोड़ रुपए कमा लिए. इतने कमाते तो हम यार. कुछ भी नहीं मिला भैया.
क्या कह दिया कि 10 दिन में उनने 10 करोड़ रुपए कमा लिए। इतने कमाते तो हम यार। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. कुंभमेळ्यात माळा विकणाऱ्या मोनालिसा भोसलेनं 10 दिवसात 10 कोटी रुपये कमावलेले नाहीत. मोनालिसाचं खरं नाव मोनी असंय. भावाच्या शिक्षणासाठी तिला शाळा सोडावी लागली. माळा विकणं हा तिचा परंपरागत व्यवसाय. मोनालिसा इंदूरची रहिवासी आहे. तिचं मूळ महाराष्ट्रातलं आहे का हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळं आमच्या पडताळणीत मोनालिसानं 10 दिवसात 10 कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावा असत्य ठरलाय. इतक्या कमी वेळात कुणीही इतके पैसे कमावू शकत नाही. केवळ तिच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन काही जण दिशाभूल करण्यासाठी असं मेसेज व्हायरल करतायत. तुम्ही अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.